अजितदादा गट आहे, ज्याला सगळे अजितदादा गट म्हणतात. अजितदादा गट नसून धनंजय मुंडे गट आहे. क्योंकि 2019 मध्ये जे झाला होता माहिती आहे तुम्हाला, सकाळी शपथविधी घेण्याच्या, ते पण धनंजय मुंडे कहण्यानुसार झाला होता. म्हणजे दादांनी मुंडेंचं ऐकलं होतं. दादा मुंडेच्याच ऐकतात फक्त. अजितदादा वरती पण 75,000 कोटीचा घोटाळा आहे. मी बायको आहे त्यांची. घरामध्ये एक बेडरूम मध्ये जीवन काढलेलं आहे 27 वर्ष. आता जी तोडफोड झालेली आहे राष्ट्रवादीमध्ये, धनंजय मुंडेच्या कहण्यावरून झालेली. शरद पवार साहेबांची जे पूर्ण जीवनाची पुंजी होती ते फोडून तोडून गेले. मला असं वाटते की बहुतेक प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेलेलो आहे. आणि याचे पुढे जसं की सगळे म्हणताय की बावनकुळे साहेबांनी हे भेट करून दिलेली आहे, तो मला असं वाटते की अगोदर तुम्ही 2 दिवस अगोदर बघितलेलं आहे की जे सुरेश धस भाऊ आणि सगळे जातीपाती सगळे पक्षांच्या लोकांनी ही मुद्दा खूप चांगली पद्धतीने उचलून धरलेला आहे है ना. ते त्याच्यामध्ये अजित तुम्ही 2 दिवस अगोदर बघितलेलं आहे की अजित जितेंद्र आव्हाड भाऊ आणि सुरेश धस भाऊ मध्ये वाद पाडण्याचं काम केलेलं आहे, विवाद चालू झालेला आहे. त्याच्यामध्ये आज जसे बावनकुळे साहेबांनी हे भेट करून दिलेली आहे, तुम्हाला असं वाटते की कुठे ना कुठेतरी जे सगळे लोकांनी मुद्दा धरून घेतलेला आहे त्याच्यामध्ये फूट डालो आणि राज करो, हे सगळे हे लोकांचं राजकारण चालू आहे. ज्यांनी करता सगळे नाराज होतील, त्याच्या टिक्का टिप्पणी करतील आणि एकमेकांचे फूट पडतील, एकमेकांमध्ये लढत हे मुद्दा कुठे ना कुठे जे संतोष देशमुख हत्या प्रकरण हे कुठे ना कुठे माघार घेतील. मला असं म्हणजे राजकारण केलं जातंय का एखाद्या हत्येचं, असं म्हणता येईल? 100% राजकारण करत आहे हे लोक. आणि जे लोक न्यायासाठी लढताय त्यांचं पण राजकारण करताय हे लोक. आणि आज तुम्ही जसं की मी सांगितलं की तोडो फोडो आणि राजकारण करो, जरी एकमेकांमध्ये फूट पाडली. आज बावनकुळे साहेबांनी सांगितलं असेल की तुम्ही जावा त्यांची भेट घ्या. ज्यांनी करता जे लोक लढत आहे त्याच्यामध्ये सुरेश धस भाऊ पण आहे ना. मला हेच म्हणायचंय, एकीकडे आकाचे आका पण आहेत हे म्हटलं जातं, आणि आकाचे आका कोण म्हणजे धनंजय मुंडे हे त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. आणि त्याच नंतर अचानकपणे अशी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेण्यात येते. अचानक म्हणजे 2 दिवसांचा हा टाइम स्पॅन जातो, त्यामध्ये धनंजय मुंडे कुठल्याच कार्यक्रमात दिसत नाहीत ना, मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिसतात. अचानकपणे काल बैठक होते अजित पवार यांच्या बंगल्यावरती, आणि त्यानंतर आज सकाळी पद देखील त्यांना दिलं जातं. कोर कमिटीचे ते आता सदस्य आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या. म्हणजे एकीकडे विरोधकांच्या माध्यमातून राजीनाम्याची मागणी करण्यात येते, सुरेश धस यांची भेट होते, आणि त्याच नंतर काल रात्री बैठक होते. ती बैठक पार पडल्यानंतर धनंजय मुंडे यांना आज कोर कमिटीचं सदस्य देखील करण्यात येतं. म्हणजे पद काढून घेण्यात येत नाहीये, तर त्यांच्यावरती जबाबदारी सोपवण्यात येत आहे अजून. हा, ते तो आहे ना. तुम्हाला माहिती आहे की जे अजितदादा गट आहे, ज्याला सगळे अजितदादा गट म्हणतात, ते अजितदादा गट नसून धनंजय मुंडे गट आहे. मोठं वक्तव्य करताय तुम्ही. हा, धनंजय मुंडे गट आहे, मी बोलते ना. क्योंकि 2019 मध्ये जे झाला होता माहिती आहे तुम्हाला, सकाळी शपथविधी घेण्याच्या, ते पण धनंजय मुंडे कहण्यानुसार झाला होता. सगळ्यांना माहिती आहे, मला पण माहिती. म्हणजे दादांनी मुंडेंचं ऐकलं होतं. दादा मुंडेच्याच ऐकतात फक्त. मला माहिती आहे, मी बायको आहे त्यांची. घरामध्ये एक बेडरूम मध्ये जीवन काढलेलं आहे 27 वर्ष. दादा मुंडेंचं ऐकतात. हा, त्यांच्याही ऐकतात, त्याच्यासाठी आज घेत नाही ना. 19ला म्हणजे 2019ला जो शपथविधी झाला तो मुंडेंच्या सांगण्यावरतून झाला. आता जी तोडफोड झालेली आहे राष्ट्रवादीमध्ये, धनंजय मुंडेच्या कहण्यावरून झालेली आहे. अजितदादा स्वतः नाही गेलेले. अजितदादा वरती पण 75,000 कोटीचा घोटाळा आहे. मी नाही सांगत, देवेंद्र फडणवीस साहेबांनी, आमचे माननीय पूजनीय पंतप्रधान साहेबांनी सांगितलेलं आहे की 75,000 कोटीचा घोटाळा आहे. ते लपवण्यासाठी हे धनंजय मुंडेंनी सगळं काटकट कारस्थान केलेलं आहे. शरद पवार साहेबांची जे पूर्ण जीवनाची पुंजी होती ते फोडून तोडून गेले बीजेपी मध्ये. आणि आता ज्या पद्धतीने राजीनाम्याची मागणी करण्यात येते, आपल्याला काय वाटतं, ही मागणी योग्य आहे? ऐका, मी तो अजितदादाकडून काही मागणी केली नाही आणि करणार पण नाही. म्हणजे विरोधकांच्या माध्यमातून
पण मी जे आहे, मला विश्वास जे आहे, देवेंद्र फडणवीस साहेब एक चांगले व्यक्तिमत्व आहे. चांगले व्यक्तिमत्वाच्या हातामध्ये आज आपला आहे. मला असं वाटते कुठे ना कुठे तो न्याय करतील, क्योंकि मी बघितलेलं आहे की देवेंद्र फडणवीस साहेबची जे हे आहे तरीका जे वेगळा आहे, सांप भी मर जाए लाठी भी न टूटे, त्यांच्या तसं आहे. आणि आता तुम्ही बघू शकता सगळे जे गुंडे आहे, हे लोकांचे गुंडे सगळ्यांना उचलून जेलमध्ये टाकण्याचं काम करतोय. आका लास्ट मध्ये, मेन आका लास्ट मध्ये टाकणार. आका म्हणजे कोण? धनंजय मुंडे. और कोण? त्यांना पण टाकणार. 100% देवेंद्र फडणवीस साहेब कोणाला पण टाकू शकतो. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी होतच आहे. जसे तुम्ही बघितलेला आहे, आज इतके मोठे मोठे आरोप त्यांच्यावरती आहे. जे जरी आज कोर्टाकडून न्याय आला, तो जरी देवेंद्र फडणवीस साहेब न सांगितला तो टाकणार आहे ना. त्यांनी सांगितलेलं आहे की याच्या केसमध्ये आम्ही कोणी पण असू द्या, आमच्या पक्षाचा कोणी असू द्या, आम्ही सगळ्यांना टाकणार आहे जेलमध्ये. आणि आता काम चालू आहे त्यांच्या. तुम्ही बघा, काल पण 2 लोकांना जेलमध्ये टाकण्याचं काम केलेलं आहे त्यांनी. FIR झालेली 3 महिने नंतर FIR झालेली आहे.